मित्रांनो, मी एक गोष्ट शिकायला लागलो आहे. तर सगळ्या गाडीमध्ये हे जे मी सिम्बॉल सांगतो ते सेमच असतात. फक्त काय लेफ्टचं राईटला असते, राईटचं लेफ्टला असते, कुठं सेंटरला असते, पण सगळे सिम्बॉल सेमच असतात. त्यामुळे जे सिम्बॉल सांगतो डेंजरस सिम्बॉल आहेत ते आल्यानंतर गाडी तुम्हाला स्टॉप करायला लागणार आहे. जसं की हे लाईट तुम्ही बघू शकताय की तर इंजिन ऑइलची लाईट आहे. जेव्हा तुमच्या गाडीचं इंजिन ऑइलचं प्रेशर कमी होतं त्यावेळी हे लाईट लागून राहते. त्याच्यानंतर शेजारी प्लस मायनसची ही जी लाईट आहे ती लाईट आहे बॅटरीची लाईट आहे. तर बॅटरीची लाईट कधी लागते, जर समजा तुमच्या अल्टरनेटर रिलेटेड वायरिंगचा काय प्रॉब्लेम असेल किंवा अल्टरनेटर फेल असेल किंवा अल्टरनेटर बेल्ट तुटला असेल तर अल्टरनेटर चार्ज करत नाही त्यावेळी ही बॅटरीची लाईट लागून राहते. त्याच्यानंतर ही चेक इंजिन लाईट आहे. तुमच्या सेन्सर रिलेटेड काय इश्यू असेल, वायरिंग रिलेटेड काय इश्यू असेल ना, तर हे चेक इंजिन लाईट लागते. आता ही चेक इंजिन लाईटसाठी आपल्याला पहिला गाडी स्कॅन करावी लागते. त्याच्यानंतर आपल्याला कळतं की गाडीत नक्की काय प्रॉब्लेम आहे किंवा काय आहे. त्याच्यानंतर मग ते इंडिकेट होतं की फॉल्ट कोड येतो P0104 असा फॉल्ट कोड येतो. एअर मास रिलेटेड येतो किंवा बाकीचं टर्बोस्ट रिलेटेड येतो. प्रत्येकाडेच वेगळं वेगळं आहेत. त्यामुळं एक बेसिक मी सांगायला होतं तुम्हाला. हे बाकीच्या लाईटचं काय, हे जे आहे ते एअरबॅगची लाईट आहे. हे जेव्हा सस्पेन्शनचं तुम्ही काम करता त्याच्या काय होतं, जेव्हा तुम्ही स्टीअरिंग रॅक करता त्याच्या रॅक आणतो आपण, तर रॅक एंडला काय होतं, थोडी मारल्यामुळे हे लाईट कंटिन्यू लागून राहतं. यूज करायचं ते जर यूज केलं तर लाईट लाईट ब्लिंक होत नाहीत. काय होतं की उन्हामुळं म्हणजे हे ब्लिंक असं दाखवते पण ब्लिंक हे काय होत नाहीत काय नाहीत. हे तुम्ही लाईट बघू शकता. ही बॅटरीची लाईट आहे, ही ऑइलची लाईट आहे,